काल संविधान सभेला मुंबईमध्ये एवढी भयानक गर्दी होती की पाय ठेवायला जागा नव्हती। एवढीच जर पब्लिक काँग्रेसला बीजेपीला बोलवायची असली असती तर कमीत कमी 30-40 करोड रुपये खर्च करावे लागले असते। एवढी सगळी जनता आली फक्त आंबेडकर रक्तामुळे, प्रकाश आंबेडकरांमुळे। आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी संविधान लिहून आपल्या गोरगरिबांना, दलितांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून दिले। आणि त्या हक्क अधिकारांचं रक्षण आता संविधानाच्या विरोधात जे आवाज उठत आहे, ही संविधान महासभा घेऊन प्रकाश आंबेडकर संविधानाचं रक्षण करत आहेत। आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे आपला पूर्ण समाज असाच एकजुटीनं थांबून आणि ह्या इलेक्शनला प्रकाश आंबेडकरांनाच मतदान करायचं आपल्याला। नाहीतर आतापर्यंत आपल्या समाजाला फक्त वोटिंगसाठी, मोर्चासाठी, दंगलीसाठी इथल्या राजकारण्यांनी आणि काँग्रेस बीजेपीने वापरून घेतलेले आहे। प्रकाश आंबेडकरांनी जो आपल्याला सन्मान दिलाय ना, ते विसरू नका। मुंबईमध्ये साधं बॅनर लावू देत नाहीत। बाबासाहेबांच्या जयंतीला पण मी बघितलंय मुंबईला जास्त बॅनर नव्हते, पण ह्या संविधान सभेला एवढे तुफान बॅनर फक्त कशासाठी? संविधान वाचवायसाठी। आपले हक्क अधिकार आहेत संविधानामुळे आणि आपल्याला बाबासाहेब आपल्यामधून निघून गेलेत, पण संविधान रूपी ते आपल्या सोबत आहेत, हे विसरू नका। आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या सोबत आपण सगळेजण थांबलंच पाहिजे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय आदिवासी।